नमस्कार मित्रांनो, आज आपण जी माहिती घेऊन आलो ती म्हणजे बच्चू कडू संदर्भात। आता बच्चू कडूंचा आपल्याला माहिती आहे की बच्चू कडूंचा शिवसेनेमध्ये हा पक्ष प्रवेशात झालेला आहे। परंतु आता बरेचशा अशा जे नेते मंडळी आहे त्यांच्या पोटात हे दुखायला लागलेलं आहे की बच्चू कडूंचा शिवसेनेत प्रवेश झाल्यामुळे लोकांना वाटते की आता सर्वसाधारण जर आपण बघितलं तर सर्व जे राजकीय नेते जे करतात की त्याच संबंधी आता बच्चू कडूंनी सुद्धा केलेला आहे। पण आपण जर एक पार्श्वभूमी मित्रांनो समजून घेतली की बच्चू कडूंचा प्रवेश जो झालेला आहे तो आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की शेतकऱ्यांसाठी तरी तसेच जे दिव्यांग आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील गरीब जनतेसाठी बच्चू कडूंचा पक्षप्रवेश बरोबर की चुकीचा ही आता संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो किंवा आपल्या महाराष्ट्रातील जनतेनं तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका। आता आपण एक असे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते समजून घेऊया। आता आपण बऱ्याच ठिकाणी जर बघितलं असेल तर बऱ्याच ठिकाणी जे न्यूज चॅनल असो किंवा जे सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगितण्यात आलं की बच्चू कडूंचा प्रवेश झाला, आता बच्चू कडू सरकारमध्ये गेले तर बच्चू कडू काही बोलणार नाही, काही काम करणार नाही। परंतु आपणास एक गोष्ट माहीत असायला हवी की पूर्वीसुद्धा बच्चू कडू जेव्हा सरकारमध्ये होते तेव्हासुद्धा बच्चू कडू असा एकलौता आमदार होता, त्यांच्याच मदतीने हे जर आपण बघितलं तर महाराष्ट्रात दिव्यांग मंत्रालय जे देशातील 1 नंबरचं मंत्रालय त्यांनी स्थापन केलेलं आहे। जे काम ते सरकारच्या बाहेर राहून करू शकत होते आता ते सरकारमध्ये गेल्यावर आणखीन जोमाने काम करणारच। आणि आपल्याला माहिती आहे बच्चू कडूंचा स्वभाव असा आहे की पहिल्यापासून ते शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य जनतेसाठी गोरगरिबांसाठी काम करत आलेले आहे। त्यांच्या प्रयत्नामुळे जर आपण बघितलं तर दिव्यांगांना 600 रुपयावरून 2500 रुपयापर्यंत सुद्धा मदत केलेली आहे। तर मग आपण असा माणूस जर बाहेर राहून जर इतके काम करू शकतो, जर तो सत्तेत गेला तर आपल्याला माहिती आहे बच्चू कडू हे खूप मोठे आहे, त्यांना मंत्रिपदसुद्धा मिळू शकतं। आणि त्यांच्याकडे जर एखादं खातं आलं तर त्या खात्याचा तो विकास करेलच, परंतु आपल्या शेतकरी आणि दिव्यांगांसाठी बच्चू कडू मंत्रिमंडळात जाणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे। तर तुम्ही मित्रांनो ही गोष्ट समजून घ्या, कोणी काही म्हणो परंतु बच्चू कडू जर आपण बघितलं बच्चू कडूंचे जर आपण ट्रॅक रेकॉर्ड जर बघितला तर आता जी कर्जमाफी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जाहीर केलेली आहे ही कोणाच्या योगदानाने जाहीर केलेली आहे तर तुम्ही समजू शकता ही सुद्धा बच्चू कडूंच्या योगदानाने जाहीर केलेली आहे। त्यांनी शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन केलं, बरं का नाही केलं दुसऱ्या एखाद्या नेत्याने जर बघता आपण की खूप जण त्यांच्यावर कमेंट करता की चांगलं नाही केलं वाईट केलं, तर मग अदर नेत्यांनी का एखाद्याने शेतकऱ्यांसाठी उपोषण केलं, दिव्यांग मंत्रालय का दुसऱ्याने स्थापन न केलं, तर हे सुद्धा दिव्यांग मंत्रालय सुद्धा बच्चू कडूंनी स्थापन केलं। आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर शिंदे साहेबांनी जे निर्णय घेतले शेतकऱ्यांसाठी पूर्वीसुद्धा शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांसाठी चांगलेच निर्णय घेतलेले आहे। आपण कोणत्या पक्षाचे नाही परंतु आपण रियालिटी चेक करून बोलतो। त्यामुळे बच्चू कडू हे मंत्रालयात जाणे हे सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंतच आनंदाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो। कारण आपल्याला माहिती आहे बच्चू कडूंनी जर आपण बघितलं तर पीक विमा अडकला असेल तर पीक विमासुद्धा बच्चू कडूंनी भरायला लागला। कर्जमाफी जर बघितली आपण तर कर्जमाफीचा जो GR काढला तो फक्त आणि फक्त बच्चू कडूंमुळे निघाला। तारीख घोषित करूच तर ते तिथून हटले नाही आणि जेव्हा तारीख घोषित झाली तेव्हाच ते हटले। आणि त्याचं आपण जर फळ बघितलं तर आता अवघा 1च महिना उरलेला आहे, म्हणजे मे झाल्या जूनमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा मिळणार आहे। मग अजून काय, त्यांनी प्रत्येक काम हे करून दाखवलेलं आहे। जो माणूस काम करतो त्या माणसाला साथ देणं मित्रांनो आपलं सुद्धा कर्तव्य आहे। म्हणून बच्चू कडू हे जे आता आपल्याला माहिती आहे विधान परिषदेवर, तसं तर आता मग बाहेर राहून काय करणार होते, बाहेर राहून का त्यांना विधिमंडळ असो किंवा विधान परिषद असो किंवा विधानसभा असो यामध्ये बोलण्याचा तर अधिकार नव्हता। मग बाहेर राहून ते काम करणं थोडं अवघड होतं। तेच काम आता ते आतमध्ये राहून विधान परिषदेमध्ये राहून शेतकऱ्यांसाठी किंवा दिव्यांगांसाठी किंवा जर आपण बघितलं तर गरीब जनतेसाठी आतमध्ये राहून सुद्धा ते आता काम करू शकतात। तर शेतकरी बांधवांनो आणि तसेच गोरगरिबांनो दिव्यांगांनो तुम्हाला काय वाटतं की बच्चू कडू सरकारमध्ये जाऊन चूक केली की बरोबर केली हे तुम्ही कमेंटच्या आधारे नक्की सांगू शकता। आणि तुम्हाला काय वाटतं की त्यांना कोणतं मंत्रिपद हे मिळू शकतं हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।